नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डिस्कस करूयात फेब्रुवारी 2022मध्ये पडलेला 2 नंबरचा प्रॉब्लेम. तर बघा प्रॉब्लेम काय आहे, कॅल्क्युलेट दी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. एक युनिफॉर्म डिस्क दिलेली आहे आणि त्याचा काय करायचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणून आय डिस्क विच इज इक्वल टू आपण काय म्हणूयात, क्वेश्चन मार्क लिहूयात. अँड मास 10 kg दिलेलं आहे त्या डिस्कचं, म्हणजे एम विच इज इक्वल टू किती दिलं आहे, 10 किलोग्रॅम दिलेला आहे. अँड रेडियस 60 सेंटीमीटर, आणि रेडियस किती दिलेले आहे, 60 सेंटीमीटर दिलेले आहे. आता बघा हे के जीमध्ये दिलं आहे, हे सेंटीमीटरमध्ये दिलं आहे. इथंच आपण त्याला काय करूयात, मीटरमध्ये कन्वर्ट करूयात. हे 60 आहे असं, इंटू सेंटी म्हणजे किती असतं, 10⁻⁻² इंटू हे मीटर पुन्हा आहे असं. अबाउट अन एक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. मग आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. समजा ही एक डिस्क आहे, हा त्याचा सेंटर आहे. सेंटरमधून काय म्हटलं, तो एक्सिस ऑफ रोटेशन जातो आहे आणि तो काय आहे म्हटलं, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे किंवा लेंथला काय परपेंडिक्युलर आहे. मग इथला मोमेंट ऑफ इनर्शिया ज्यावेळेस आपण परपेंडिक्युलरचा काढतो तर त्याचा फॉर्म्युला असतो I इज इक्वल टू 1/2 mr². आता इथं या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. एमची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, आरची व्हॅल्यू आहे. मग आय विच इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, mr² डिवायडेड बाय 2. आणि मग हे एम म्हणजे किती आहे, 10 इंटू आर म्हणजे किती आहे, किंवा आरचा स्क्वेअर आहे म्हणजे त्याला इन ब्रॅकेट लिहूयात, 60 इंटू 10⁻⁻² ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय हे 2. आता इकडं बे पंचे काय होईल, 10 होईल. म्हणजे किती येईल, हे 5 इंटू हे 60चा स्क्वेअर किती येतो, 3600 येतो. तो असा आहे असं लिहून घेतला. इंटू हे 10⁻² इंटू 10⁻² म्हणजे ह्या 10⁻²चा झाला स्क्वेअर म्हणून काय केलं, हे वेगवेगळं लिहून घेतलं. आता बघा 5 इंटू 3600 ॲज इट इज. आता इथं 10⁻² आणि पुन्हा 10⁻², तर 10⁻² इंटू -2 केलं, हे मायनस मायनस आहे म्हणून दोन्हीची काय होईल, बेरीज होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. म्हणून पुन्हा 5 इंटू 3600 ॲज इट इज इंटू हे 10 काय होईल, मग -2 काय असतं, 2 + 2 4 होतं आणि पुन्हा हे मायनस चिन्ह म्हणून काय -4 आलं. आणि मग याचा गुणाकार करूयात, 5 0 0 5 0 0 6 5 30 0 हातच्याला आला 3, तर 5 3 15 15 आणि हा हातच्या 3 म्हणजेच किती झालं, 18. म्हणजे 18,000 आपलं उत्तर आलं. इंटू हे 10⁻⁻4 आहे असं. आणि मग हे 10⁻⁻4 घालवायचं असेल तर किती अलीकडे सरकावे लागतील, 1 2 3 आणि 4. म्हणून आपलं उत्तर काय येईल, 1.8. आता आपण काढतोय काय, मोमेंट ऑफ इनर्शिया काढतोय कोणाचा, डिस्कचा. तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला, 1.8 आला. परंतु आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कशामध्ये मोजतो, तर कशाचा प्रोडक्ट आहे तो, मासचा आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा. म्हणून काय, kg इंटू मीटर स्क्वेअर हा काय झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट झालं. आणि आपलं मग ॲन्सर किती आलं, 1.8 किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर. अँड दॅट्स सॉल्व.